भाग 6. आपण मीरेचा जन्म आणि बालपण पाहिलं. 5व्या वर्षीच ठाकूरजी म्हणजे गिरीधर गोपालजी मीरेला मिळाले. आता हळूहळू मीरा मोठी होतीये. गिरीधर गोपालच्या सेवेमध्ये ती अगदी रममाण आहे. दादाजींनी मीरेला सर्व व्यवस्था करून दिली आहे पूजेची. एकदा मीरा आपल्या आईबरोबर महालात होती आणि बाहेरून एक मिरवणूक जात होती. अगदी मोठी वरात होती. ढोल नगारे सनया वाजतायत आणि एक नवरा मुलगा दुल्हे राजा हत्तीवर सजून धजून बसलेला आहे आणि अशी ती सुंदर मिरवणूक जातीये. आणि मिरवणूक काय असते हे मीरेने आज प्रथमच पाहिलं होतं. तिला वाटलं, काय मोठा राजा जातोय. आईला म्हणाली, आई आई बघ बघ कसा छान डौलामध्ये राजा जातोय बघ आपल्या घरावरून हत्तीवर बसून. आई म्हणते, अगं वेडीचेस ग, हा राजा नाही. तुला ना खरं तर गिरीधर गोपालशिवाय काही सुचत नाही बघ. काही माहितीच नसतं व्यवहारातलं. तू काही बाहेर जात नाही, काही बाहेर बघत नाही, तुला काही कळत नाही एवढी मोठी झाली तरी. अगं याला वरात म्हणतात. हा नवरा मुलगा आहे आणि तो विवाह करण्यासाठी जातोय. आई विवाह काय असतो? अगं नवरा नवरीचं लग्न असतं. आई मग सगळ्यांना नवरा असतो? हो सगळ्यांना नवरा असतो. सगळ्यांचं लग्न होतं? अगं हो होतं. मग माझं पण लग्न होईल? हो तर तुझंही लग्न होईल. मग माझा नवरा कोण आहे? अगं वेडीचेस, असं काही कोणी विचारतं का? जा तुझ्या दादाजींना विचार, मला नको विचारूस. आई नाही सांग, आई नाही सांग, माझा नवरा कोण आहे सांग, माझा नवरा कोण आहे. अगं असं विचारत नसतात. आता आपल्याला माहीत नसतं तुझा नवरा कोण आहे. होईल तुझा नवरा, दादाजी सांगतील तसं होईल. आई नाही सांग, कोण आहे माझा नवरा, सांगच तू मला. खरं तर ना मीरा अशी हट्ट कधीच नाही करायची आणि पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारायचीच नाही. पण या बाबतीत मात्र ती सारखं विचारत होती. कदाचित भगवत इच्छाच असेल. नाहीतर मीरा असं एकदा दोनदा नाही म्हटल्यावर कधी बोलायचीच नाही. आता तो इतकी रडू लागली, नाही आई सांग, आई सांग, आई सांग माझा नवरा कोण आहे, सांग ना, अशी काय करते आई, सांग ना. आणि नुसतंच रडू नाही लागली, त्या दिवशी तिने थैमानच केलं. दूध प्यायली नाही, जेवली नाही, काही नाही. बरं बाबा, आईने तिला शांत केलं, मांडीत घेतलं आणि सरळ गोपालापाशी उभं केलं. म्हणाली, बघ हा कोण आहे? हा तुझा नवरा आहे. कळलं आता? झालं समाधान? तिला फार आनंद झाला. 2 छोट्या छोट्या हातांनी टाळ्या वाजवू लागली. आई हा माझा नवरा ना, माझं लग्न होणार ना याच्याशी. आणि पुन्हा नाचू लागली. परकर पोलकं घातलंच होतं तिने. मग आता काय, ती नवरी ना, मग लगेच तिने छोटीशी चुनरी आणली, डोक्यावर घातली. मग बापरे, मग बायका कशाच असतात, ज्यांचं लग्न झालेलं असतं बिंदी लावतात. लगेच तिने कुठून बिंदी आणली, ती आपल्या डोक्याला लावली. आणि बांगड्या होत्या कुठे हातात, ती तशीच खेळायची परकर पोलकं घालून. लगेच बांगड्या घातल्या. होतं सगळं तिच्याकडे, पण घालायची नाही, त्याची तिला आवड नव्हती. पण आता तिने बांगड्याही घातल्या, पायातले नुपूर घातले, करधनी घातली. जणू काही आता ती एक स्त्री झाल्यासारखं वावरू लागली. आणि आता गिरधर गोपालाशी बोलू लागली. तिची दृष्टी बदलली त्याच्याकडे पाहण्याची. म्हणजे हा माझा नवरा आहे, हा माझा सखा नाही, हा नवरा आहे. मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो न कोई, असा भाव निर्माण झाला. असुवन जल सीच सीच प्रेम बेल बोई. मी रडून रडून तुझ्या आणि माझ्या प्रेमाची ही वेल मोठी केलेली आहे, करतीये. कारण तूच माझा आहे आणि मीच तुझी आहे. आपण नवरा बायको आहोत, आपण पती पत्नी आहोत, असं तिने मनात धरलं होतं. आणि ही धारणा तिची पक्की होत होती. भक्तिरूपी अश्रूंनी तिने प्रेमाची वेल वाढवली होती. मीराबाईला आपल्या जीवनामध्ये अनेक सत्पुरुषांच्या कृपा प्राप्त झाल्या होत्या. त्यात 7 महापुरुष आहेत.
पहिले तर तिचे दादाजीचे म्हणजे आजोबा, दुसरे आहेत गिरीधर दास, ज्यांच्याकडून तिला कृष्णाचा विग्रह मिळाला, ती कथा येईल पुढे. तिसरे आहेत निवृत्तीनाथ, नाथपंथाचे, योगमार्गातले. चौथे आहे बिहारीदास, ज्यांनी तिला संगीत शिकवलं. पाचवे आहेत रोहिदास, ते तिचे दीक्षागुरू, रैदास ज्यांना म्हणतात. सहावे आहे गोस्वामी तुलसीदास. जेव्हा पारिवारिक प्रश्न पडायचे तिला, त्याचं समाधान किंवा त्याबद्दलची उकल तुलसीदासांकडून व्हायची. आणि सातवे आहेत जीव गोस्वामी. वृंदावनात कसं राहायचं, वृंदावनात राहणी कशी असावी, आणि ते सगळं त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं. शिवाय गौरकथा ऐकली जीव गोस्वामींकडून, आणि चैतन्य महाप्रभूंबद्दल अत्यंत भक्ती आणि प्रेम वाढलं. निवृत्तीनाथ जे होते ते पुष्करला आले होते खरं तर, आणि त्यांना रावदुदाजींचं नाव कळलं होतं. कारण पुष्करला येणारे सगळ्या महापुरुषांना तिथे बोलबालाच असायचा की आता तुम्ही इथपर्यंत आलायत ना, तर रावदुदाजींकडे जाऊन या इथे मेडत्याला, आणि तिथे तुम्हाला संत निवासामध्ये सगळी सोय होईल, तुमचं साधना तिकडे चांगली होईल, तिथे सगळं पुरवलं जातं, एकांत मिळतो आणि आदरातिथ्य होतं आणि पोषक वातावरण आहे भक्तिमार्गाला. तर तुम्ही नक्की रावदुदाजींना भेटा, तिथे काही दिवस राहा. तर असं सगळ्या संतांनाच मेडत्याबद्दल आकर्षण होतं आणि मेडत्याबद्दल सांगितलं जायचं. त्यामुळे निवृत्तीनाथ तिथे आले. निवृत्तीनाथ रावदुदाजींच्या संत निवासामध्ये आता आले. अर्थातच तिथे मीराबाई पण आली आणि तिच्यावर निवृत्तीनाथांचा दृष्टिपात झाला. अगदी त्यांनी त्वरित ओळखलं. तेव्हा मीराबाई अगदी 5-6 वर्षांची कन्या होती. निवृत्तीनाथांना ती अत्यंत विलक्षण कन्या वाटली. ही मोठी आध्यात्मिक आहे, हिची चांगली प्रगती आत्ताच झालेली आहे, हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आता तर रावदुदाजींनी इतकी छान बडदास्त ठेवली होती निवृत्तीनाथांची, आणि फार कळकळीच्या विनंतीने त्यांना प्रार्थनाच केली होती की तुम्ही एवढे योगाचार्य आहात, तर माझ्या या छोट्याशा नातीला योग दीक्षा द्या, योग शिकवा. आताच ती फार प्रेमाने कृष्णाची आराधना करते, तर हिला प्राणायाम, काही योग साधना शिकवाल तर अजून तिची आध्यात्मिक प्रगती होईल, अध्यात्मात ती अजून अग्रेसर होईल. आता जर शिकणारा शिष्य सच्चा चेला असेल तर गुरुलाही शिकवायला फार आवडतं. निवृत्तीनाथ तसे फार कुठे राहायचे नाही, पण त्यांनी अनुमोदन दिलं. हो म्हणाले आपण म्हणताय ते बरोबर आहे, शिकवायला खरं तर काहीच अडचण नाही, पण एक सांगतो, हिचा भक्ती मार्ग आहे, हिला भक्ती जास्त रुचेल, हिचा योग मार्ग दिसत नाही, पण तरी तुम्ही म्हणता तर मी शिकवेन हिला शिकवून माझी विद्या पण धन्य होईल. झालं तर मग दादाजींनी त्यांची सर्व उचित व्यवस्था केली आणि दुसऱ्या दिवशीपासूनच योग शिक्षा सुरू झाली. आसनं शिकवून झाली, प्राणायाम झाला. मीराबाईंनी तर जे शिकवावं ते त्वरित ग्रहण करावं. तिची प्रगती पाहून निवृत्तीनाथांना विलक्षण आनंद, आश्चर्य वाटलं. एकदा मीराबाई जे शिकवलं होतं निवृत्तीनाथांनी त्याचा एकांतात अभ्यास करत होती, आणि निवृत्तीनाथांनी आधीच तिला सांगितलं होतं, हा जो अभ्यास तू करशील तेव्हा दारं खिडक्या लावून घे, एकांतात बस एकटी, आणि मग तू त्याची प्रॅक्टिस कर, सराव कर त्याचा. त्या दिवशी तिने तर पूर्ण दिवस निघून गेला, पण दरवाजा उघडलाच नाही, एवढा ती सराव करत होती. आता मात्र बाहेर काळजी वाटू लागली. आई वडिलांना, दासदासींना, नातेवाईकांना, मीरा पूर्ण दिवस 24 तास झाले तरी आत आहे, काय झालं, बोलबाला झाला सगळीकडे. आता मात्र दरवाजा तोडावा लागला आणि आत जाऊन बघतात तर मीराबाई त्या योगासनावर अचेतन पडली होती. तिची ओढणी वरती छताला लटकत होती. तेवढ्यात निवृत्तीनाथ आले. त्यांनी पाहिलं
मीराबाई मूर्छित आहे. त्यांनी त्वरित ताडलं काय झालं आहे ते. कारण हिची कुंडलिनी जागृत झाली होती. त्यांनी काही उपाय सांगितले. दासदासी आणि तिच्या आईने ते उपाय केले. हळूहळू तिला मालिश केलं आणि मग तिला जागृती आली. मीराबाईंनी मग उठल्यावर आपल्या योग गुरूंना निवृत्तीनाथांना नमस्कार केला. तिची ती प्रगती होती, घाबरण्याचं काही कारण नव्हतं. सर्वांना आनंदी आनंद झाला की मीराबाई एवढी पुढे गेली आहे, योग साधन संपन्न झाली आहे. आता मात्र योग गुरु निवृत्तीनाथांना तिथे थांबणं शक्य नव्हतं, कारण जे काम होतं ते झालं होतं आणि आता त्वरित ते आपल्या कार्यासाठी पुढे निघून गेले. असेच एकदा आणखीन एक वृंदावनचे संत आले होते. तेही पुष्करलाच आले होते, पण मेडत्याला जा म्हणून सांगितल्यामुळे मेडत्याला आले. वृंदावनहून पुष्करला त्यांचं कसं येणं झालं हेच त्यांना कळलं नाही. सारखं वृंदावनामध्ये इच्छा निर्माण झाली की पुष्करला जावं. ही पण ईश्वरी योजनाच असावी, अन्यथा वृंदावनहून सहसा कुणी यायला तयार होत नाही दुसऱ्या क्षेत्री जायला. वृंदावन हे तर श्रीकृष्णाचंच धाम आहे, आणखीन दुसरीकडे जायचं कुठे. पण सारखी त्यांना प्रेरणा होत गेली आणि ते पुष्करला आले. आता इथून मेडत्याला आले. मीराबाईंनी बिहारीदासांना, ते बिहारीदास वृंदावनचे, मीराबाईंनी बिहारीदास बाबांना नमस्कार केला, प्रणाम केला. त्याही महात्म्याला मीराबाईची आध्यात्मिक प्रगती त्वरित लक्षात आली की हिची कुंडलिनी जागृती झालेली आहे, ही अध्यात्मात फार पुढे गेलेली आहे. आता पुन्हा रावदुदाजी यांचं प्रेम तर होतंच अत्यंत मीराबाईवर. त्यामुळे आपल्या छोट्याशा नातीकरता पुन्हा त्यांनी प्रार्थना केली बिहारीदास बाबांना की आपण संगीताचार्य आहात, तर आपली ही कला, संगीत कला माझ्या या नातीला शिकवण्याची कृपा करा, आपल्याला कळकळीची विनंती आहे. ते म्हणाले, अहो ही तर एवढी पुढे गेली, हिला काय संगीत शिकायची गरज आहे, हिच्यावर तर देवी शारदाची कृपाच आहे. पण तुम्ही म्हणता तर शिकवे नाही. झालं, लगेच दुसऱ्या दिवशीपासून तानपुरा ठेवला गेला, संगीत साधना सुरू झाली, ओंकार झाला आणि गुरुदेव जसा स्वर लावायचे तसाच लगेच ती लावायची. शिकवणं कसलं, ऐकूनच येत होतं तिला. 6 महिन्याचं ती 1 महिन्याच्या आतच तिने शिकून घेतलं. सगळे राग अवगत झाले, फक्त एकदा ऐकूनच तिला सर्व ग्रहण व्हायचं. आता बिहारीदासांना हेही लक्षात आलं होतं की संगीत कला हिला साध्य आहे, त्यामुळे आता इथे राहण्यात आपला वेळ घालवून उपयोग नाही, कारण आता माझंही वय 80च्या वर आहे. बिहारीदास म्हणाले रावदुदाजींना की माझं वय आता 80च्या वर आहे. आता शेवट माझा वृंदावनात व्हावा अशी माझी इच्छाच होती, पण काय माहीत नाही, भगवत इच्छा असेल. वृंदावनहून मी इथे का म्हणून यावं हे आजही मला कळलं नाही. कदाचित मेरे करताच भगवंतांनी मला पाठवलेलं असावं, पण आता मी इथे थांबू शकत नाही, मला आज्ञा द्या. असं म्हणताच त्यांना प्रणिपात केला रावदुदाजींनी आणि जे यथायोग्य होतं ते त्यांचा आदर सत्कार करून त्यांना वृंदावनाकरता मार्गक्रमणा करून दिली. मीरेनी जाताना त्यांना विनंती केली की तुम्ही वृंदावनात चाललात ना, तिथे श्रीकृष्ण असतो ना, आणि श्रीकृष्णाची धनी श्री राधा आहे, मला अवगत आहे, मला सांगितलं आहे अधिकारी पुरुषांनी. मग मी एक निरोप देते, तिला द्याल का? राधेला माझा निरोप द्याल का? माझी प्रार्थना आहे तुमच्याकडे. हो हो, का नाही, सांग काय हवंय तुला. ती म्हणाली, श्रीकृष्ण हे धन आहे, पण त्याची धनी, त्याची मालकीण श्री राधा आहे. तिला म्हणावं माझ्यावर कृपा कर आणि मला श्रीकृष्णाची परमप्राप्ती करून दे, ते तिच्याच हातात आहे. बिहारीदास अत्यंत आनंदित झाले, पुलकित झाले. म्हणाले, अगं बेटी, अगं तुझ्या वाणीतून जो आत्ता प्रेमरस निर्माण झालाय ना कृष्णाप्रतीचा, जो अनुराग निर्माण झालाय, जो स्त्रवतोय तुझ्या मुखातनं, ती कोणाची कृपा आहे? ती श्री राधाचीच कृपा आहे ग पोरी, नक्की कृपा आहे तुझ्यावर.
तू मुळीच काळजी करू नको, पण नक्की अवश्य मी हा निरोप तिला सांगीन, अवश्य सांगीन बरं, असं म्हणून ते निघाले. हळूहळू काळ पुढे गेला. गुरुपौर्णिमा जवळ आली. मेडत्यामध्ये संत निवास होताच आणि अनेक संतांची वर्दळ असायची. पौर्णिमेची तयारी चालू होती, सजावट सुरू होती, हार फुलं गुंफली जात होती. मीरेने विचारलं, दादाजी ही कसली तयारी चालू आहे? अगं मीरा, गुरुपौर्णिमा म्हणतात याला. तेव्हा संतांचं दर्शन घ्यावं, गुरुचं दर्शन घ्यावं, गुरुला आदर सत्कार करावा, त्यांच्या चरणांवर डोकं ठेवावं, त्यांच्या आज्ञेचं पालन करावं. कृतज्ञतेचा दिवस आहे हा. मग आजोबा, माझे गुरु कोण आहे? दादाजी म्हणाले, काय बरं सांगू तुला, तुझं जीवन तर गिरीधर गोपालच चालवतात. मिळतील तुलाही दीक्षा गुरु मिळतील बरं, चालत येतील तुझ्यापाशी. जसे इतर संत कसे आले बघ ना, ते निवृत्तीनाथ आले, बिहारीदास बाबा आले, सगळेच येतात आपल्याकडे. येतील बरं बाळ, सगळं तुझ्या मनासारखं होईल, तुलाही दीक्षा गुरु मिळतील. तू काय कर, आपल्या गिरीधारी गोपालला प्रार्थना कर. बरं, असं म्हणून तिने तत्क्षणी संकल्पच केला. परवा गुरुपौर्णिमा आहे ना, मग आत्तापासून अन्न आणि जल मी ग्रहण करणार नाही. जो कोणी महात्मा माझ्या महालापर्यंत येईल त्यांना मी सद्गुरू म्हणून मान देऊन नतमस्तक होईन त्यांच्यासमोर. मोहे लागी लगन गुरु चरण नकी. झालं, ध्यास लागला, इतका ध्यास, गुरु 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 गुरु, फक्त गुरु. आणि त्या पोरीनी छोट्याशा जवळजवळ 3 दिवस अन्न नाही की जल नाही, काहीही न करता केवळ श्रीकृष्णाला प्रार्थना करून गुरुप्राप्ती करून देण्याविषयी सतत ध्यास धरला. गुरुपौर्णिमेची संध्याकाळ झाली आणि जगद्गुरु रामानंदाचार्यांचे शिष्य श्री रैदास, त्यांना रविदास पण म्हणतात, ते आले आणि ते अगदी महालापर्यंत आले. आपण म्हणतो ना, आपण ऐकलं असेल हे वचन, मन चंगा तो कटवती में गंगा. हे ज्यांचं वचन आहे ना, ते रैदास आले अगदी मीरेच्या महालापर्यंत. ते तर असे सत्पुरुष होते, असे महापुरुष होते की ज्यांच्याकडे स्वतः श्रीकृष्ण भगवंत आपले जोडे शिवायला आले होते. ते चर्मकार होते ना जातीनी, छान जोडे शिवायचे ते. एकदा काय झालं, त्यांची कथा थोडीशी ऐकू, म्हणजे त्यांचा अधिकार काय आहे हे बघा. जात आणि कर्म हे अत्यंत गौण आहे. जातीला काहीच अर्थ नाही आहे आणि कर्मसुद्धा, ते काय काम करतायत, झाडू मारतायत किंवा चपला शिवतायत, तेही बघत नाही भगवंत. भाव बघतो. एकदा काय झालं, राजाचा एक पुजारी ब्राह्मण, तो रोज राजातर्फे गंगेची पूजा करायला जायचा आणि तो जायचा या रैदास आहे ना त्यांच्या दुकानावरून, जिथे ते चपला जोडे शिवायचे ना, त्यांच्या दुकानावरून तो रोज जायचा. फुलं फळं सगळं राजेशाही सामान घेऊन गंगेची पूजा करायला तो जायचा. आता हे तर चर्मकार होते, हे सारखे जोडे शिवण्यामध्ये, चप्पल शिवण्यामध्ये ते व्यग्र असायचे, चपला बूट शिवायचे. आता हा पुजारी म्हणायचा रैदासाला, काय रे, येतो का गंगेवर, चल तर स्नानाला, बघ तर खरं. रैदास म्हणायचा, नाही मला काम पडलंय, तुम्ही जाऊन या, पंडितजी तुम्ही जाऊन या, माझ्याकडे शिवायचं खूप काम आहे. ते म्हणायचे, अरे कधीतरी पौर्णिमा अमावस्या या चांगल्या पर्वणीच्या दिवशी तरी जात जा रे गंगेवर, काय नुसतं चपला शिवायचं काम सांगत बसतोस मला, बस तुला कंटाळा आहे आंघोळीचा, बस बाकी काही नाही. आणि चपला शिवायचं जर म्हणतो तर ते काम असतं दिवसाचं. कुणी अगदी पहाटे 3, 3:30, 4 वाजता येतं का तुझ्याकडे चपला शिवायला? उगीच कारणं देतोस.
तो म्हणायचा, नाही नाही पंडितजी, त्याचं असं आहे ना की जातीने मी चर्मकार आहे ना, आणि तिथे पहाटे स्नानासाठी मोठे मोठे महात्मा येतात, मग उगीच नको ना त्यांना अडथळा माझ्यामुळे. पंडितजी म्हणायचे, बस बस, तू फक्त कारणं दे. तुला काही थंड पाण्याने स्नान जमत नाही ना, सांग ना तसं. नाही हो पंडितजी. आणि मग पुन्हा हसून म्हणायचा, पंडितजी एक सांगू, मन चंगा तो कठवती में गंगा. बरं ठीक आहे. पंडितजी म्हणायचे, बस तर मग राहा इथेच, मी चाललो. मग एकदा तर तो म्हणाला, थांबा थांबा पंडितजी, जरा थांबा. तुम्ही ही राजाची सामुग्री घेऊन गंगेला अर्पण कराल ना, तेव्हा ही घ्या, ही 2 केळी घ्या माझ्यातर्फे आणि गंगेमध्ये ती अर्पण करा. पंडितजींनी ती टाकली झोळीत आणि गेले पुढे. गंगेची पूजा केली आणि निघताना त्यांच्या डोक्यात आलं की अरे, रैदासानी पण 2 केळी दिली आहेत. त्यांनी ती उपेक्षेनेच गंगेमध्ये भिरकावून टाकली आणि निघाले. अगदी निघणार तेवढ्यात ती केळी घेण्यासाठी गंगेतून एक हात वर आला. तो गंगेचा हात होता केळी घेण्यासाठी. प्रत्यक्ष गंगामाईने तो हात पुढे केला, केळी घेतली आणि पंडितजींना म्हणाली, माझ्या हातात हे जे कंगन आहे ना, ते रैदासाला द्या. पंडितजींचे नेत्रच विस्फारले गेले. ते जे कंकण होतं ना गंगेच्या हातातलं, ते रत्नजडित सोन्याचं कंकण, ज्याला भरगच्च हिरे माणकं लागली होती, अत्यंत अद्भुत होतं. ते रैदासाला देण्यासाठी गंगा मैयानी स्वतः दिलं होतं. ते अपूर्व कंकण त्यांनी हातात घेतलं आणि विचार केला, याला देऊन काय उपयोग. त्यांना लोभ सुटला. त्यांनी ते कंकण घेतलं आणि आपल्या घरी नेलं. आणि बरं तेवढंच नाही, तर त्या दिवसापासून त्यांनी रैदासाकडून जाणारा जो मार्ग आहे ना, तोच सोडून दिला. त्याला तोंडच दाखवलं नाही. आता हे कंकण आपल्या घरी नेलं, पण ते पत्नीला सुद्धा दाखवलं नाही आणि सरळ दुसऱ्या दिवशी ते एका जवाहिऱ्याकडे घेऊन गेले. जवाहिऱ्याने ते निरखून पाहिलं. म्हणाला, हे कुठून आणलं तुम्ही. का बरं, का असं विचारतो. अरे हे तर माझ्या आजीचं आहे. मग आजीनी कुठून आणलं. अरे आजीनी कुठून आणलं काय, तिच्या आईने दिलं, पणजीच आहे, असं ते मिळालेलंच आहे मला. बरं मला काय याचे पैसे देतोस ते दे. जवाहिऱ्याने म्हटलं, माफ करा, पण ह्याची किंमत चुकवण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. अत्यंत मौलिक आहे हे, एवढे पैसे तर मी काही देऊ शकत नाही. पण तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक जवाहिऱ्या सांगतो, दुसऱ्या जवाहिऱ्याकडे तुम्ही जा, तो खूप मोठा आहे, त्याच्याकडे तुम्हाला याचे योग्य ती किंमत मिळेल. म्हणून त्यांनी ते मोठ्या जवाहिऱ्याकडे त्यांना पाठवलं. त्या जवाहिऱ्याने पण त्यांना ते कंकण परीक्षण केलं. फार अप्रतिम जाणून त्यांना 1000 रुपये त्या काळात दिले. 1000 रुपये दिले आणि ते कंकण त्यांनी विकत घेतलं त्या जवाहिऱ्याने. पंडितजींना प्रचंड आनंद झाला, मालामाल झाले. त्या काळी कोणता हिशोब होता आण्याचा, 1 आणा 2 आणे असं, आणि त्या काळी त्यांना 1000 रुपये मिळाले, म्हणजे ढगातून पैशांचा जणू पाऊसच पडला होता त्यांच्याकरता. आता ते कंकण त्या जवाहिऱ्याकडून एका नगर शेठजीच्या बायकोनी विकत घेतलं. ती सोने खरेदीसाठी आली होती. तिला ते बघता क्षणी आवडलं होतं. ती म्हणाली, मला अजून दुसरंही हवं, 2 हातात 2 नकोत का, दुसरं पण द्या. तो म्हणाला सुवर्णकार की माझ्याकडे एकच आहे, हे एवढंच आहे. नाही नाही, मला असंच बनवून द्या. तो म्हणे, असं नाही बनवू शकत, हे एवढंच मिळेल. तिने ताबडतोब 5000 रुपये काढून दिले आणि ते कंकण विकत घेतलं, हातात घातलं. आणि आता बायकांची सवय माहितीच असते की सगळ्यांना दाखवायचं असतं. असं करण्यासाठी, ते छान घेतलेलं कंकण दाखवण्यासाठी, तिची मैत्री होती कोणाशी, तर काशीच्या राजाच्या राणीशी तिची मैत्री होती. तिच्याकडे ती गेली. बोलता बोलता, हातवारे करता करता त्या काशी राजाच्या राणीने तिच्या हातातलं ते कंकण पाहिलं.
तिला विचारलं, अगं हे तू कुठून आणलं, मला दे ना हे, मी तुला याचे 10,000 रुपये देते, पण तू हे मला दे. ती म्हणाली, मी तर हे मोठ्या जवाहिऱ्याकडून आणलं आहे आणि त्याच्याकडे एकच होतं म्हणून एकच विकत घेतलं. आता मात्र त्या काशीराजाच्या राणीनी राजाकडे हट्ट केला की हिच्याकडे जसं कंकण आहे ना तसंच कंकण मला हवं आहे, तिच्याकडे एक आहे, मला असे 2 कंकण हवेत, तुम्ही काही करा आणि जवाहिऱ्याकडून मला बनवून द्या. झालं, राजा बोले तळ हाले. राजानी नगरातल्या सगळ्या जवाहिऱ्यांना बोलावलं. ते सर्वच म्हणाले, असं तर काही आम्हाला बनवता येणार नाही, हे फार अपूर्व आहे. हां, याच्या जवळपास बनेल, पण असंच्या असं नाही बनवता येणार. मग हे कोणी कुठून आणलं याची सगळी चौकशी सुरू झाली. पहिल्या जवाहिऱ्याने सांगितलं, मला त्या एका पंडितांनी दिलं. मग कोण आहे तो पंडित? तो अमका पंडित. अरे, राजा म्हणाला, तो तर माझ्याच दरबारातला आहे, नित्य पूजेला बसणारा, माझीच पूजा त्या गंगेकडे जाऊन करणारा, बोलवा त्याला. त्याला विचारलं, अरे काय रे, दुसरे कंकण कुठे आहे, सगळं तुझे नाव घेत आहेत, तुझ्याकडे कुठून आलं? त्यांनी सांगितलं, महाराज माफ करा, माझ्या आजीचं एकच कंकण होतं, तर ते मी दिलं. अरे नाही, जा दुसरं घेऊन ये. नाही महाराज, दुसरं नाही. असं कसं नाही, जा. तर म्हणे, मी घरी जाऊन बघतो. पुन्हा त्यांनी खोटं सांगितलं, मिळतंय का, आणि आपली सुटका करून घेतली. आता मात्र राजाचंच फरमान होतं, त्यामुळे त्याच्यावर संकट कोसळलं होतं. राजाने विचारपूस करणं सुरू केलं. पंडित घाबरला आणि आता तडक रईदासकडे आला. रईदास म्हणाला, पंडितजी, बरं झालं तुम्ही आलात. अहो, कुठे होतात तुम्ही? दिसलाच नाही, किती दिवस आलाच नाही तिकडे, फिरकलाच नाहीत. पंडितजी म्हणाले, अरे काय करू बाबा. आणि ही सर्व कथा त्या पंडितांनी रईदासाला सांगितली. रईदास म्हणाला, मग काय म्हणणं आहे तुमचं? अरे काय म्हणणं आहे का, दे बरं अजून 2 केळी, म्हणजे गंगेकडून दुसरं कंकण तरी मिळेल. पाहिलं, लोभ कुठवर घेऊन जातो माणसाला. आता रईदास ते रईदास, पंडितजी गंगेवर तरी का जाताय दुसऱ्या कंकणा करता? थांबा. त्यांनी तिथेच प्रार्थना केली गंगेची, आणि आश्चर्य ते काय, त्या चांबडं भिजवलेल्या पाण्यामध्ये हात घातला कठवतीमध्ये, आणि पाहतात तर गंगेने तिथे दुसरं कंकण दिलं होतं. ते हातात घेतलं रईदासाने, आणि रईदासाच्या, सांगायलाच नको, रईदासाच्या कठवतीमध्ये गंगाच प्रगट झाली होती. मन चंगा तो कठवती में गंगा. आता मात्र या घटनेचा सगळा बोलबाला सर्व गावात झाला की दुसरं कंकण रईदासाच्या कठवतीतनं मिळालं, इतकी गंगा त्याच्यावर प्रसन्न आहे. हा सर्व प्रकार आता पंडितजींनी स्वतःच राजाला सांगितला. म्हणाले की मला क्षमा करा. रईदासाची पण क्षमा मागितली, आणि माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, लोभ निर्माण झाला, मला खरंच क्षमा करा. राजा आणि राणीने क्षमा तर केलं, पण तडक ते आता रईदासाकडे आले, रईदासाचे पाय धरले, आणि रईदासाकडून त्यांनी मंत्रदीक्षा घेतली. धन्य ते रईदास, केवढा त्यांचा अधिकार. आणि आता हेच बघा, हेच रईदास आज आपणहून मीरेच्या महालात आले होते. पुढची कथा पुढच्या भागात.